सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले धनाचे 15 अनर्थ. आजच्या अध्यायामध्ये एकनाथ महाराज आपल्याला सृष्टी कशी लीन होते हे सांगत आहेत. या सृष्टीत प्राणीमात्राचे शरीर हे अन्नात, अन्न बीजात, बीज भूमीत, भूमी गंध तन्मात्रेत विलीन होते, गंध जलात, जल आपल्या गुणरसात, रस तेजात आणि तेज रूपात विलीन होत असते. रूप वायूमध्ये, वायू स्पर्शामध्ये, स्पर्श आकाशात आणि आकाश शब्दमात्रामध्ये लीन होत असते. मानवाची इंद्रिये शेवटी राजस अहंकारामध्ये सामावून जातात. काळ हा मायामय जीवात आणि जीव अजन्मा आत्म्यात लीन होऊन जातो. पण आत्मा कशातही लीन होत नाही. तो उपाधिरहित आपल्या स्वरूपात स्थिर राहतो. अशा प्रकारे जो विवेक दृष्टीने पाहतो त्याच्या चित्तात कोणताही भ्रम उत्पन्न होत नाही. मी वर्णन केलेली अखिल सृष्टीची लय होण्याची प्रक्रिया ज्याला समजते तो आपल्या खऱ्या स्वरूपात स्थिर होतो. जसा तळहातावर ठेवलेला गरगरीत गोल आवळा स्पष्ट दिसतो त्याप्रमाणे सांख्ययोग साधनेने प्रत्यक्ष परब्रह्म त्यांनी उद्धवास दाखवले आहे. सांख्ययोगाचे हे वर्णन समजले की या सृष्टीतील समस्त वेगवेगळे आकार त्यांचे भेद सरून जातात आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंत स्वरूप दिसू लागते. पुढे भगवंत गुणांवर विजय मिळवण्याची लक्षणे सांगत आहे आणि निर्गुणपण दाखवून देत आहे. या सृष्टीत अनेक व्यक्ती, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या गुणांचा प्रकाश आहे. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत. मानवातील सात्विक गुण सांगताना ते कोणते आहेत ते पाहू. मन संयम, इंद्रिय निग्रह, सहिष्णुता, विवेक, तप, सत्य, दया, संतोष, त्याग, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता हे सात्विक गुण आहेत. माणसातील राजस वृत्तीचे गुण व्यापार, दर्प, लाभ, असंतोष, गर्व, धनसंपत्ती, देवाची प्रार्थना, मनातील भेदबुद्धी, स्तुतिप्रियता, उल्हास हे आहेत. तमोवृत्तीमध्ये कोणते गुण असतात? क्रोध, लोभ, असत्य, हिंसा, पाखंड, श्रम, संघर्ष, शोक, मोह, दीनता, निद्रा, आशा, भय आणि अकर्मण्यता. या वृत्तीत जीव अडकून पडतो व स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला विसरतो. जेव्हा माणूस या वृत्तींना जिंकून घेतो तेव्हा त्याचे चित्त प्रकाशक, स्वच्छ आणि शांत होते. आपोआप या मायामय सृष्टीपासून तो विलग होतो आणि आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन जातो. भगवंतांनी व्यक्तीमधील राजस, तामस हे जे गुण वर्णन केलेले आहेत, हे गुण वाचल्यानंतर आपण आपली सुद्धा परीक्षा घेऊ शकतो की यामधील कोणते गुण आपल्यामध्ये आहेत. परंतु त्यासाठी स्वतःतील अवगुण पाहण्याची निरक्षीर विवेक बुद्धी प्रत्येकाजवळ असावी आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करून घेण्याची वृत्ती देखील असावी. ज्या ज्या वेळेस आपण वेगवेगळे ग्रंथ आणि पुराणे वाचतो त्यामधून आपला पारंपरिक वारसा, संत चरित्रे आपल्याला तर कळते, परंतु त्या ग्रंथांमधून आपण काय घेतो, आपण आपल्यामध्ये ती कोणती शिकवण रुजवतो हे देखील महत्त्वाचे असते. तसेच एकनाथी भागवत शांती ब्रह्म उपासना हा असा ग्रंथ आहे की या ग्रंथाचं विवरण ऐकल्यानंतर स्वतःच्या स्वरूपामध्ये देखील शांतता आणावी. त्याचबरोबर एकनाथ महाराजांनी घालून दिलेले काही आदर्श सतत जीवन जगताना आपल्या डोळ्यासमोर ठेवावे. नाथांच्या एकनाथी भागवतामध्ये जीव, जगत आणि जगदात्मा यांचे स्वरूप आणि परस्पर संबंध नाथांनी स्पष्टपणे मांडला आहे. अन्वय व्यतिरेकाच्या साहाय्याने त्यांनी त्यांचे विवेचन केलेले असून कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग व ध्यानयोग यांच्या साहाय्याने जीवाचे परब्रह्माशी ऐक्य घडू शकते. भागवतात या सर्व साधनांचा विचार आला आहे. भगवद्गीतेनेही संन्यासापेक्षा कर्मप्रधान भक्तियोगालाच अधिक पसंती दिलेली आहे. भागवत पुराण मुख्यतः भक्तियोगाचा पुरस्कार करण्याकरता लिहिलेले असल्यामुळे वैराग्ययुक्त भक्तीकडे याचा कल विशेष असलेला आपल्याला जाणवतो. नाथांनी आपल्या भागवतातून भक्तीचे श्रेष्ठत्व अनेक अंगांनी मांडले आहे. भक्ती मार्गामध्ये इंद्रिय कोंडावी लागत नाही.
विषय आसक्तीची ज्वालाही आपोआप कमी होत जाते. या भक्तीची बीजे वेदांत आहेतच. योगी हे इंद्रिय कोंडतात व भक्त ती इंद्रिय भगवत भक्तीकडे लावतात. योगी विषयाचा त्याग करतात, परंतु भक्त हे विषय भगवंतालाच अर्पण करतात. योग्यांना देहसुखे भोगावी लागतात. या उलट भगवंताला अर्पण केल्यामुळे भक्त हा नेहमी नित्यमुक्त राहत असतो. अशा प्रकारचा ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांचा उपयोग करून ईश्वराची भक्ती कशी करावी याचे बीजरोपण एकनाथी भागवतामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते.